राणा निंबोरा. माझं शिक्षण BCom पर्यंत झालेलं आहे. मी सुरुवातीपासून समाजकार्याची मला आवड असल्यामुळे मी 1984 साली पहिल्यांदा ग्रामपंचायतमध्ये निवडून आलो आणि सरपंचही झालो. सरपंचानंतर बरीच पदं भूषवली मी 11 वर्ष पंचायत समितीला सदस्य होतो. माझी मिसेस 5 वर्ष सभापती होत्या. अशी अनेक पदं मी भूषवली आहे. आणि हे सर्वसामान्य हे पदं भूषवत असताना सर्वसामान्य लोकांकरता मी नेहमी त्यांच्या अडीअडचण सोडवतो. मग ते कोणत्याही जातीचे असो, कोणत्याही धर्माचे असो, बऱ्याचशा मी गावातल्या भानगडी मिटवलेल्या आहेत. आजही माझ्या गावात सरपंच म्हणजे ग्रामपंचायतबद्दल लोक बोलत असतात की भाऊसारखी कारकीर्द आजही आपल्या गावात आवश्यकता आहे. परंतु मला म्हणतात की बाबा तुम्ही ज्या निवडणुकीला उभं राहा. म्हटलं आता मला निवडणुकीला उभं राहणं जमणार नाही. त्यातच मला आमच्या गावाच्या शेजारचे संजय मोरे इथे शेजारी दसनूर गावात राहतात. ते आता हल्ली जळगावला राहतात. त्यांनी मला या कार्यात आवड निर्माण केली. त्यांचा मला चांगला परिचय असल्यामुळे ते मला घेऊन गेले आणि माझी पहिल्यांदा निवड त्यांनी दिल्ली येथून आमचे अरोरा साहेब आहेत चीफ, त्यांना माझा परिचय दिला आणि त्यांनी माझी नेमणूक केली. आता हे नेमणूक झाल्यापासून मी आता माझी महाराष्ट्र मी कधीही तळा जाऊ देणार नाही. उलट आणखी त्यांना मी वरची संधी मला देतीलच अशी मला ग्वाही आहे. कारण माझं कार्य आहे आणि मी नेहमी कार्याकरता झोकून दिलेला आहे. घरची कामं न करताना मी समाजात कुठे अन्याय अत्याचार कोणाच्या अडचणी असतील तर त्या नेहमी सोडवण्याचं काम करतो. कोणाचं नवरा बायकोचं भांडण असेल, कोणाचं लग्न जमवणं असेल, कोणाची भानगड मिटवणी असेल, त्या ठिकाणी मी जाऊन त्या भानगडी मोडवण्याचा प्रयत्न करतो. मी एवढ्या दिवसापासून समाजकार्य करीत असल्यामुळे माझ्या लोकांवर थोडा विश्वास आहे. लोकांचा माझ्यावर विश्वास आहे. माझ्या शब्दाला किंमत असल्यामुळे त्या माझ्या शब्दाच्या किमतीचा फायदा मी या रंजलेल्या गांजलेल्या लोकांना करून देतो आणि त्यांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करतो. आता देखील समजा कुठेतरी अन्याय होतोय, अत्याचार होतोय, कुठे करप्शन होतोय असं जर माझ्या कानावर आलं तर त्या ठिकाणी मी जाणार आणि करप्शन होण्यापासून त्या लोकांना वाचवणार. करप्शन कसं होऊ नये म्हणजे आता आपल्या पंतप्रधानांचंही स्वप्न आहे करप्शन मुक्त देश करायचा आहे. पण त्यांचं स्वप्न मोठं आहे. आमचं ह्या अँटी करप्शनचं देखील हेच स्वप्न म्हणा का उद्देश म्हणा, त्यांचा हाच उद्देश आहे की करप्शन होता कामा नये. ते करप्शन होऊ नये म्हणून तुम्ही स्वतःला झोकून द्या आणि करप्शनपासून प्रत्येकाला वाचवण्याचा प्रयत्न करा. तो मी करणार.